इतके शांततेची सवयच नाहीये रे. खूप छान वाटतंय. खरं आहे ग. माझी गाडी तर 5th गिअर वरनं न्यूट्रलला यायला वेळच लागतोय अजूनही. पण जाम भारी वाटतंय. बरं झालं आपण इथे आलो. ए बाय द वे, निघताना आई काहीतरी म्हणाली होती का ग? काही नाही. माझी आई ना, तिला ना कधी कधी एखादी गोष्ट परत परत सांगायची खूप सवय. अगं म्हणजे लहानपणी तर मला रोज रात्री गोष्ट ऐकल्याशिवाय झोप लागायचीच नाही. बरं रोज काय नवीन गोष्ट सांगणार, म्हणून आई मला एकच गोष्ट रोज सांगायची. पण मी ती खूप प्रेमाने ऐकायचो. आई, hats off to all the mothers. श्री, तुला खरंच बाळ नकोय का रे? जान्हवी, या बाबतीतला तुझा निर्णय सर्वात महत्वाचा असणार. अगं आई म्हणून तू त्या बाळाला जेवढं देणारस ना, तेवढं आम्ही कोणीही देऊ शकणार नाही. आणि माझाच विचार करत राहिलीस ना, तर मला काय हवं याचा अंदाज बांधण्यातच सगळा वेळ निघून जाईल. ऐक, मला मूल नकोय असं मुळीच नाही, पण पालक म्हणून आपण त्या मुलाला काय देऊ शकतो याचा विचार आपण नक्की करायला हवा, हो की नाही? तेव्हा जेव्हा कधी आपण आपल्याला बाळ हवं असा निर्णय घेऊ ना, तेव्हा तो निर्णय अंतिम असेल आणि मी त्या निर्णयाबाबतीत खूप समाधानी असेल. तुझे माझे एक नाव, तुझे माझे एक नाव, हो तुझे माझे एक नाव, तुझे माझे एक नाव, ऊन सावलीचा जुना लपंडाव, वाटतो नवीन का पुन्हा, तुला मला सारे ठाव, तुझे माझे एक नाव, हो ला 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 ला, ऊन सावलीचा जुना लपंडाव, वाटतो नवीन का पुन्हा, तुला मला सारे ठाव, तुझे माझे एक नाव, तुझे माझे एक नाव, तुझे माझे एक नाव. नव्याने पुन्हा भेटलीस तू, सांग ना जरा कसा मला विसावरू, नव्याने पुन्हा सांग ना जरा मला, पाखरू पाखरू मन हळवे
पैंजणे चाहुली सवेड लावती चाहुली ओळखीचे अर्थ मागती पैंजणे चाहुली सवेड लावती चाहुली ओळखीचे अर्थ मागती तू जिथे मी तिथे ओढका वाढते आज व्हावे तुझे कासे वाटते वाहतो किनारा बांधलेली नाव जीव हा कुठे विसावला तुझ्या माझ्यातला गाव तुझे माझे एक हो तुझे माझे एक नाव तुझे माझे एक नाव ऊन सावलीचा जुना लपंडाव वाटतून दिन का पुन्हा असं वाटतं ना. ऐक ना, अजून एक दिवस खरंच राहायचंय. खूप महत्वाचं काम असेल तर जाऊया. बायको नक्की ना. ऐक ना, ऑफिस मधनं फोन आहे, बहुतेक उद्याच्या मीटिंग संदर्भात वाटतं. आता माझा विचार बदलायच्या आधी कळवून टाक येतोय असं. नक्की. ओके नको जाऊया. नाही नाही, कळव. महत्वाची मीटिंग आहे प्लीज. अरे कळवून टाक मग. हॅलो. हो हो हो. नाही, उद्याची मीटिंग पोस्टपोन करू नका, मी आजच निघतोय. उद्या पहाटे पोहोचतोय. या. ओके, थँक्यू. बाय बाय. थँक्यू. श्री, मला आई व्हायचंय. मी खूप विचार केला, पण मला मनापासून असं वाटतंय रे की आपल्यालाही एक बाळ असावं. मला तुझं कन्सर्न कळतोय रे, पण मी आता तुझा विचार झालाय ना, मग आता कुठलाही पण नाही. आता आपण आपल्या बाळाला कसं मोठं करायचं, त्याला कसं वाढवायचं ह्याचा विचार करू. त्याला आपण वृक्षारोपण शिकवू, पर्यावरणाविषयी जागरूक करू. मी माझ्या कमाईतला आता 40% भाग या कामासाठी वापरणार आहे असं मी ठरवलं. एवढं तर आपण आपल्या बाळासाठी करूच शकतो ना. श्री, आणि एक सुज्ञ आणि सुजाण व्यक्ती घडवणं ही सुद्धा खूप मोठी जबाबदारी येणार आहे. आणि आपल्या समाजासाठी आपण हे सुद्धा करूच शकतो. येस. मला सांग, तुला काय हवं, मुलगा की मुलगी? मला तर मुलगीच पाहिजे बाबा. मला सुद्धा. तिचं नाव काय ठेवूया? अवनी किंवा पृथ्वी? अवनी. ओके. पण मुलगा झाला तर? घटोत्कच. हा, म्हणजे घट उत्कच, ज्याच्या डोक्यावर केस नाहीत असा. बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याच्या डोक्यावर केस नसूच शकतात ना, सो हे नाव काही आहे श्री. अगं घटोत्कच म्हणजे बघ ना, खूप एकदम ऑफबीट नाव आहे. हे बरं, सगळं सामान घेतलंयस ना तू? अरे घेतलंय, आणि फारसं सामान नव्हतंच. आठवणी होत्या त्या घेतल्यात सगळ्या. करेक्ट. आणि त्या जास्त सुंदर आहे. बाप रे, घरी गेल्यावर गदारोळ होणार आहे. खरंय, म्हणजे आपण जेमतेम 2 दिवस बाहेर राहिलोय, पण आपलं महिला मंडळ आपण जवळजवळ महिनाभरानंतर घरी येतोय असा गोंधळ घालणार आहे. पण किती छान वाटेल ना श्री, की घरी आपलं इतक्या प्रेमाने स्वागत करतायत सगळे. हे फिलिंगच खूप भारी आहे. या. आणि माझ्या आया माझ्या बायकोचं इतक्या प्रेमाने स्वागत करणार आहेत, ही गोष्ट खूप महत्वाची आहे माझ्यासाठी.
मी ही शब्दात मांडूच शकत नाही. श्री, विचार कर, आपल्या बाळाचं स्वागत करताना तर काय काय करतील या सगळ्या. बापरे. नाही म्हणजे हे सगळं छानच असेल ए बाई, पण हे आत्ताच त्यांना सांगू नको हं. म्हणजे आत्ताशी कुठे आपण विचार केलाय. ते बाळ घरी येईपर्यंतचा काळ ना खळबळजनक असेल. आपण घेतलेला निर्णय त्यांना सांगायचा नाही. नाही म्हणजे मला असं वाटलं की बायका पहिले 3-4 महिने ही बातमी सांगत नाहीत ना कोणाला. अरे पण आपल्या घरी असं काहीच नाहीये श्री. इनफॅक्ट आई आजी स्वतः म्हणतात की काही लपवाछपवी करू नका, जे काही असेल ते बोलत जा. आणि जर इतकी छान गोष्ट आहे, इतका छान निर्णय घेतलाय, तर सांगायला काय प्रॉब्लेम आहे. नाही नाही नाही, प्रॉब्लेम हरकत काहीच नाहीये. इनफॅक्ट मी तर काय म्हणतो, आपण गंमत करूया का? आपण असा सिरियस चेहरा घेऊन त्यांच्या समोर जाऊ आणि मग त्यांना सरप्राईज देऊ. श्री, तुला माहितीये मला सरप्राईजेस नाही आवडत. आणि मला माहितीये 100% हा प्रश्न कुणीतरी मला विचारणार. आय एम सॉरी, पण मला जर डायरेक्टली कोणी विचारलं तर मी लपवू नाही शकणार. तू जी काय त्यांच्या गटात गेलीस ना, माझं हल्ली काही घरात चालतच नाही. ताटाखालचं मांजर करून टाकलंस माझं. पण मग दुःख आहे का तुला त्याचं? अजिबात नाही. पण आता यापुढे जगातली एकमेव स्त्री माझ्यावर हुकूमत गाजवणार आहे. अवनी, आपलं गुंडस बाळ, आपली मुलगी. गप्पा बस हा श्री. मग तू माझ्यापेक्षा जास्त तिचं ऐकणार? अर्थात तिचंच ऐकणार. अब तो मेरा प्यार दो और तुम्हें बटने वाला है. कांट हेल्प इट. ठीक आहे, मग आपल्याला पण मुलगा झाला ना, तर माझं पण प्रेम दोघांमध्ये विभागलं जाईल. चालेल ना तुला? एवढू कशी लगेच रुसतेस ग? गंमत केली मी तुझी. तुझं आणि माझं प्रेम या जन्मात तरी विभागलं जाणं शक्य नाहीये. श्री, मुलं, घरातले नातेवाईक कोणीही असू दे, पण आपलं एकमेकांवरचं प्रेम कधीच कमी होणार नाही ना. आपण सर्वार्थाने एकमेकांचे राहू ना. येस. वहिनी अजून आली नाही. आली 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 आली. आली आली. ये ग, ये. झालं श्रीशी बोलणं? बाळाबद्दल बोललीस? झाला तयार? नाही झाला तयार. नाही झाला तयार. नाही झाला तयार. नाही झाला तयार. नाही झाला. एक मिनिट. नाही झाला कारण तो आधीपासूनच तयार होता. सांग ना, काय काय विचार केला तुम्ही? सांग ना. अगदी आत्ता लगेच नाही, पण पण काय? पण काय? पण लवकरच कदाचित. आपल्या घरात पाळणं हलणार. त्याच्या इतकं शहाणा मुलगा मी आज तक नाही पाहिला ग. बघा आई, मी म्हंटल होतं ना, माझं स्वप्न खरं ठरणार. आम्ही तुमच्यावर सोन्याची फुलं उधळणार. नो, वी हॅव टू स्टार्ट द फर्स्ट मीटिंग ऑन टाइम. हो. नाही नाही, मग पुढच्या मीटिंगला उगाच उशीर होईल. हो नाही, क्लायंट्सना थांबवलेलं मला अजिबात आवडत नाही. आणि त्यातनं फॉरेन क्लायंट्स असतील तर नाहीच नाही. हो ना. होय हो, नाहीतर आपल्या उगाच देशाबद्दल, इंडियन स्टँडर्ड टाइम बद्दल उगाच बोलत राहतात. नाही नाही, आय डोंट लाईक इट. या भेटूया भेटूया भेटूया. बाय बाय. निघालो. बाय. जान्हवी, चला उशीर झाला, निघूया. ए श्री, माझं डेबिट कार्ड पाहिलंयस का रे? मिळत नाहीये. अरे देवा. तुझं वॉलेट दाखव ना. माझ्या वॉलेट मध्ये? अरे चुकून टाकलं असेल मी. चेक करू दे नाही का? पटकन चल.
आहे नाहीये. चल पटकन, आता तुला आज रिक्षेने जावं लागेल. मला खूप उशीर झाला. मी पुढे येऊ का? मी खाली आहे, पटकन ये. आता मी निघालोय. अरे थांब, मी आलेच. आई हा चहा दे. हो देते, आणते, चहाच आणते. चहा किती घाई करतोस? अगं उशीर श्री. झालाय. प्लीज मला मिस कॉल दे ना, माझा फोन नाही मिळत आहे. अगं कुठे ठेवलास तू? जान्हवी अगं काय चाललंय तुझं हे? अरे श्री, आता बाहेर गेलो होतो, त्या पर्स बदलली होती ना, त्यामुळे इथल्या तिथल्या गोष्टी जरा नाही कळत आहेत, मिळत नाहीयेत. एक मिनिट मी करतो फोन. मी नाश्ता करून घ्या. हा पटकन बस, मी आणते खायला. हो. अगं फोन स्विच ऑफ येतोय तुझा. अरे बापरे, म्हणजे मी ऑनच केला नाही की काय? मी जरा वरती जाऊन बघते. ए श्री, ऐक नाही ऐक ऑलरेडी उशीर झालाय. शोधायला वेळ लागेल. तो बंद आहे फोन. पटकन चल. ऐक ना, पाच मिनिटं दे मला, मी लगेच येते. प्लीज ना श्री, आले 5 मिनिटं दे. अगं जान्हवी बर मी तिच्या मदतीला जाते. काय असं वाघ मागे लागल्यासारखं करतोस रे? आई, अगं already- जर 2 मिनिटं थांब. मी Already जाते उशीर मदतीला, झालाय. पटकन शोधते. श्री, अरे कधी कधी धावण्याच्या नादात ना माणसाला कळतच नाही माणूस कधी कोणाच्या जवळ आणि दूर गेला ते. त्यासाठी थांबावं लागतं माणसाला. माझ्यासारखं तुझं होऊ नये म्हणून सांगतोय. त्याचं काय ना, प्रत्येक माणूस आपापल्या अनुभवातून शहाणा होत असतो. तसा मी होईन. नाही तू शहाणाच आहेस. पण मी ज्या चुका केल्यात ना, त्या चुका तू करू नयेस असं वाटतं मला. कधी कधी ना श्री, मी दिसतो मला तुझ्यात, आणि तेवढाही मला पाहायला आवडत नाही खरंच. अरे किती किती छोट्या छोट्या गोष्टी असतात रे माणसं जोडणं वगैरे. मला नाही जमलं ते, पण तू जमवाव्यास असं वाटतं मला. आय एम सॉरी, मला हे बोलण्याचा अधिकार नाही आहे. पण हॅलो. हो नाही, मी निघालोय 10 मिनिटात पोहोचतोय. या बाय. जान्हवी. अरे थांब, मी आलेच. मी निघालो, सांगा तिला. आय एम सॉरी, पण आता जान्हवीसाठी क्लायंटला थांबवता येणार नाहीये मला. सो आय हॅव टू लिव्ह. बाय. बाबा का त्रास करून घेताय स्वतःला? थांब ना 2 मिनिटं, मी रिक्षा घेऊन येतो ना पटकन. नको, मी रिक्षाने घरी जाणार नाहीये. बाबा बस सोयीची नाहीये आपल्याला. अरे पण हवंय कशाला वाहन? थोडस अंतर आहे, जाऊ आपण चालत चालत घरी. थोडस बाबा, या स्पीडनं गेलो ना तर घरी पोहोचायला दुपार होईल आपल्याला. होऊ दे. तुला उशीर होतोय का? जा बघू तू. बाबा मला उशीर होण्याचा काहीच संबंध नाही. तुमच्या या आजच्या डॉक्टरच्या अपॉइंटमेंटसाठी उशिरा जातोय ना मी ऑफिसला. पण बाबा अजून 1.5 किलोमीटर चालावं लागेल आपल्याला. त्रास होईल तुम्हाला. थांबा ना 2 मिनिटं, मी रिक्षा घेऊन येतो ना. प्रॉब्लेम काय आहे तेच कळत नाही मला तुमचं. बेट्या, अरे जानू अजूनही तिचा पगार देते आपल्याला, विसरलास तू? आणि तिचा पैसा आपण असा छानछोकीवर उडवायचा नाही. मला नाही जमणार. पैसा वाचवायला हवा बाबा. शेवटी माझं दुखणं आहे, मला सोसायलाच हवं. बाबा तुमचे पाय दुखतायत, तुम्हाला त्रास होतोय म्हणून आपण रिक्षाने जातो. ही छानछोकी नाहीये. आणि ताईला कळल्यानंतर तिला सुद्धा बरंच वाटणार आहे, तिचा पैसा सत्कारणी लागतोय म्हणून. नाही पण मला अपराधी वाटेल. बरं, माझ्या पगारातून माझ्या खिशातून पैसे दे तुम्ही रिक्षावाल्याला. मग तर झालं, मग तर चालेल. अरे मी अजून अंथरुणाला खेळलो नाहीये. तसा खेळलो की तुम्हालाच करायचंय सगळं. परमेश्वर करो आणि तसे दिवस फार न जावत. पण तोपर्यंत तरी मला स्वावलंबी असल्याचा आनंद मिळू दे ना. बाबा मला ना आता पटायला लागलं. ते म्हणतात ना, माणसाचं वय वाढायला लागल्यानंतर तो लहान मुलासारखा वागायला लागतो. हट्टी बनतो, कोणाचं ऐकत नाही. तसं चाललंय तुमचं.
असं समज हवं तर. आणि माझ्या निमित्ताने तुला जर लहान मुलांशी कसं वागायचं याचं ट्रेनिंग मिळत असेल ना तर ते घे. फायदा होईल तुला पुढे. हो बाबा, तुमचा ना हट्टीपणा खूप वाढायला लागलाय. तुम्ही ना असं नाही ऐकणार. हा मग मी ताईलाच फोन करतो. अरे नको. तिचं बरोबर ऐकाल तुम्ही. नाही नाही, ऐकत नाही ना तुम्ही. 1 मिनिट. नको रे. फोन बंद आहे ताई. उत्तम. तात्पर्य काय, तुला आता माझं ऐकण्या वाचून पर्याय नाही. थोडंसंच अंतर आहे. हळूहळू घरी जाऊ, डॉक्टरांनी दिलेलं तेल गुडघ्याला लावू, सगळं ठीक होईल. चल. अरे बाबा, या डॉक्टरची अपॉइंटमेंट आपल्याला सकाळी मिळते ते बरं आहे. हो. गर्दी लागली तर परत मला बसून राहायला लागेल. परत तुमचे पाहिजे. रिक्षा रिक्षा रिक्षा. अरे ए मुला, अरे बघ.